जय जय राम कृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। आज इथे संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या 282व्या अभंगावर प्रवचन करत आहे। यामध्ये त्यांनी भावभक्तीचे महत्त्व सांगितले आहे। अरण्य बैसोनी काय काम केले, आयुष्य वेचले भक्तिविने। येथे भक्तिविन व्यर्थ ते साधन, समूळी हे मन नावरता। नरदेही निधान जाणोनी आपण, भक्तिभावे पूर्ण जावे पंथा। गणेशनाथ म्हणे ऐसे न घडता, सुखाची ते वार्ता बोलो नये। येथे संत सद्गुरू गणेशनाथ महाराज आपणास भावभक्तीचे महत्त्व सांगतात। आपण संसारात असून आपल्या अंतःकरणात जर भावभक्ती असेल तरी आपण त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो। आणि जर आपल्या अंतःकरणात भावभक्ती नाही आणि आपण अरण्यात जाऊन तपश्चर्या करत आहोत, ती योग साधना करत आहोत, परंतु भावभक्ती नाही, समर्पण नाही, विवेक नाही, तिथे जाऊनही जर आपण विषयाचं चिंतन करत असू तर त्या अरण्यात राहण्यालाही काही महत्त्व नाही। म्हणून एकांतवासाची गरज आहे। जेव्हा आपण परमार्थिक साधना करायला लागतो तेव्हा एकांतवास जरुरी आहे, परंतु त्या एकांतवासापेक्षाही जर तुलनात्मक जर आपण विचार केला तर भक्तिभावाला खूप महत्त्व आहे। कारण माझे संत साधू महात्मे हे जगात राहून म्हणजे दिनचर्या जे रोजचे आपले काही काम आहेत ते करत असताना अंतःकरणपूर्वक परमेश्वराचं चिंतन करतात, अंतःकरण शुद्ध ठेवतात आणि मग त्यांना तो परमेश्वर प्राप्त होतो। म्हणजे ते ह्या जगाचा धिक्कार करत नाहीत, जगाला तिरस्कारित भावनेनं पाहत नाहीत जगाकडं, उलट जगात राहून आपलं उलट जगाचा आघात सहन करतात। म्हणून तोची ओळखा संत जो सोसी जगाचे आघात, माझे तुकोबाराय म्हणतात तसं ह्या जगाला त्रासून जर आपण अरण्यात जाऊन एकांतवास स्वीकारला आणि जर अंतःकरणातील त्या विषय वासना गेल्या नसते तर कशी ती परमेश्वराची प्राप्ती होईल? होणार नाही। येथे भक्तिविन व्यर्थ ते साधन, पुढे म्हणतात की येथं या जगतात परमेश्वर प्राप्तीची 4 साधने सांगितली आहेत। भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि राजयोग। यातील कुठल्याही मार्गावर जर आपण चलत असू, समूळ हे मन नावरता, तर हे मन आपल्याला आवरता येत नाही। हे मन खूप चंचल आहे। हाच प्रश्न माझ्या अर्जुनालाही पडला आणि त्यांनी विचारलं कृष्ण परमात्म्याला, हे कृष्ण परमात्म्या, अरे हे मन खूप चंचल आहे, वायूपेक्षाही खूप चंचल आहे। एखाद्या वेळेस वायूला आपण म्हणजे जो आपला हा श्वासोश्वास वायुरूपानं चालतो त्याला एखाद्या वेळेस आपण मर्यादा घालू शकतो। म्हणजे एका मिनिटासाठी काहीतरी थोड्या काळासाठी त्याला आपण स्वतःच्या मनानं म्हणजे स्वतःला जसं वाटतं तसं ते श्वासोश्वास करू शकू, थांबू किंवा सोडू किंवा काहीतरी तो प्राणायाम करू शकू। परंतु मनाला कसं करावं? कारण ध्यान तर धरून राहतो आपण, परंतु त्या ध्यान असताना हे मन कुठंतरी जगाच्या कोपऱ्यात जाऊन फिरून येतं। कसं करावं? माझी बहिणाई ह्याचं खूप गोड वर्णन करते की मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातलं ढोर। एखाद्या पिकात जसं ढोर सोडावं, त्याला एका कडेने म्हणजे गवत खायला सोडलं होतं, परंतु तो पीक खाऊ लागला, तसा प्रकार आहे। म्हणजे त्याला कळत नाही त्या पिकाची नासाडी करेल सगळं। तसं हा आपला देह आहे आणि या देहात राहणारे मन आहे आणि याला जर आपण असं मोकळं सोडून दिलं तर हे आपल्या जीवनाची, ह्या आयुष्याची नासाडी करून टाकेल ते। म्हणून जर तेच मन जर कंट्रोलमध्ये असेल तर मग योग्य प्रकारे तो आपल्याला परमेश्वर परमात्म्याची प्राप्ती करून देईल। म्हणून अर्जुन विचारतात की हे कृष्ण परमात्मा कसं आवरावं? तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणतात की अंतःकरणात भावभक्ती ठेव, समर्पण
तू जे काही करत आहेस त्या सर्व गोष्टींचं माझ्या चरणी समर्पण कर. नव्हे तर तू म्हणून जो कोण आहे, जो अहंभाव आहे, त्या देहाभिमानाचं विसर पाड. जेव्हा हे असं घडेल, असा भक्ती पण तुझ्या अंतःकरणात प्रकट होईल, तेव्हा ते मन ऑटोमॅटिक तुझ्या म्हणजे तुझ्या आत्म्याचं ऐकायला लागेल. तेव्हा ते धावणार नाहीच इकडे तिकडे. तेव्हा ते सदैव ह्या परमेश्वराचं स्वरूप पाहण्यामध्ये मग्न राहील. नरदेही निधान जाणून आपण पुढे म्हणतात की या नरदेहाचं महत्त्व काय आहे किंवा मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर ही परमेश्वराची प्राप्ती. आणि ही करायची असेल तर भावभक्ती विना किंवा ती जी ओढ परमेश्वर प्राप्ती ती असल्या विना आपण ते साधू शकणार नाही. दिखाव्याची भक्ती, जगानं मला मानावं, जगानं मला थोर मानावं म्हणून काहीच उपयोग नाही. ते क्षणिक व्यवहार आहे. जसं एखादा भाषण देणारा किंवा जसा एखादा विद्यार्थी परीक्षेत नंबर 1 नाही यावं म्हणून अभ्यास करणारा किंवा एखादा राजकारणी मला इलेक्शनमध्ये निवडून द्यावं म्हणून लोकांच्या पाया पडत फिरणारा, अशा प्रकारची भक्ती करून आपल्याला काही साध्य होणार नाही. असे कितीही आपण तीर्थाटन केले, कितीही देवळं पूजले, काहीच फायदा नाही त्याचा. कारण ती दिखाव्याची भक्ती आहे. याचा अर्थ त्या गोष्टी करू नका असा होत नाही. इथे कन्फ्युजन आहे. तीर्थाटन करावं सुरुवातीची अवस्था आहे, परंतु त्यातच अडकून पडू नये. तिथं जाण्याचा आपला उद्दिष्ट, तिथं जाण्याचा आपला जे अंतःकरणातील जी भावना असावी ती कधी एकदा त्या पांडुरंग परमात्म्याला पाहतो, कधी एकदा त्याच्या चरणाची मिठी घेतो, कधी एकदा ते अवीट स्वरूप माझ्या अंतःकरणात उतरावतो, ही भावना जर असेल तर ती तीर्थाटनाची साध्यता आहे. तर तसंच येथे हा नरदेहाचं मुख्य उद्दिष्ट, ती ओढ, ती परमेश्वर प्राप्ती करून घेणं ही खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा काहीच ते खाणं पिणं आणि मरणं या वेगळं काही नाही. गणेशनाथ म्हणे ऐसे न घडता, आणि असं जर नाही घडलं, असं भक्तियुक्त अंतःकरणातून आपण ह्या परमेश्वराला नाही भजलं, सुखाची ते वार्ता बोलू नये, कधीही ते आत्मसुख आपण प्राप्त करू शकणार नाही. आत्मसुखाचं महत्त्व आहे, कारण ती एकदा समाधानाची अवस्था आपल्याला प्राप्त झाली तर आपल्या आयुष्यात कितीही सुख दुःख येवो त्याला काहीही आपल्यावर परिणाम होणार नाही. म्हणून माझे कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात वारंवार की हे अर्जुना, तू समाधानाच्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी, त्या साधू वृत्तीला प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील राहा. त्यामुळे काय होईल की ह्या युद्धामध्ये विजय हो किंवा पराजय हो, तुझ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. त्या सर्व गोष्टींची आशा तिथे खुंटीत होईल आणि तू सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होशील. म्हणून अखंड प्रभुनामाचं चिंतन, परमेश्वराच्या चरणी समर्पण, या संत साधू महात्म्यांच्या विचारांचं अनुकरण, स्वीकार हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपण हे परमेश्वर प्राप्ती करू शकतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.